महाराष्ट्रातल्या भव्य बक्षिसांच्या काव्य स्पर्धेचे कोकण मराठी साहित्य परिषद उरणकडून आयोजन. उरण तालुका हे रायगडमधील साहित्य चळवळीच्या उपक्रमांचे केंद्र असल्याप्रमाणे साहित्याच्या विविध विषयांवर कार्यक्रम आयोजित करीत असतात. दर महिन्याच्या 17 तारखेला कवी संमेलन घेऊन येत्या महिन्याच्या 17 तारखेला 100वे कवी संमेलन एस पाटील इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल फुंडे उरण येथे भव्य बक्षिसांच्या काव्य स्पर्धेच्या रूपात संपन्न होणार आहे. निवडलेल्या 107 कवींमधून 21 कवींना जवळजवळ 1 लाखांची बक्षिसे देण्यात येणार असून पहिले बक्षीस 25,000 रुपयांचे आहे. या संमेलनाचे अध्यक्ष रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील असून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे या संमेलनाला आशीर्वाद आहेत. संस्थेचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिताताई कीर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उरण विमला तलावावर मागील 8 वर्ष 3 महिने 99 ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत कवी संमेलने पार पडली. जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी प्रत्येक कवी संमेलनामध्ये 2 नागरिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहेत. या संमेलनात उरण तालुक्यातील प्राचार्य श्यामा सर, प्राचार्य पवार सर, प्राचार्य भोये, चित्रकार प्रकाश पाटील, मिसेस महाराष्ट्र श्वेता राजकुमार, जलतरणपटू मयंक, फिल्ममेकर तेजस, हरिभक्त पारायण म्हात्रे महाराज यांना गौरवण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरणाला ऑल जर्नलिस्ट फ्रेंड्स महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश कोळी, महामुंबई चॅनलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील, संजय गुंजाळ, सुनीता जोशी, साहेबराव ठाणगे, AD पाटील, ईशान संगमनेरकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उरण कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, प्रभारी रामचंद्र म्हात्रे, रंजना केणी, अजय शिवकर, संजय होळकर, समता ठाकूर इत्यादी कार्यकारिणी सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण. नमस्कार. आज आपल्याला एक आनंदाची बातमी सांगतो आहे. महाराष्ट्रामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचं आकर्षक असं वाटेल असं काव्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. कवी जातात, कवी संमेलनामध्ये सहभागी होतात, यश मिळतं, यश घेऊन येतात, आनंद होतो. पण कवींचा सन्मान असा फारसा मोठा केला जातो असं फार क्वचित पाहायला मिळतं. तो सन्मान कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मधुबन कट्ट्यानं उरणामध्ये करायचं ठरवलेलं आहे. 17 आणि 18 तारखेला महाराष्ट्रातील कवींची भव्य काव्य स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. मोठी स्पर्धा. महाराष्ट्रातून 120 कवी आज आलेले आहेत. निवडलेले कवी 120 आहेत. आणि ही स्पर्धा ज्यावेळी आपण घेत आहोत त्यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या नंबरचा कवी कोण असेल, 5व्या नंबरचा कोण असेल, आणि अशा प्रकारे 21 बक्षिसं आम्ही त्यांना देणार आहोत. आणि ती बक्षिसं लहान नाही, जवळजवळ 1 लाखाची बक्षिसं आहेत. त्याच्यामध्ये उत्कृष्ट पुस्तकाच्यासाठी बक्षीस आहे, मुखपृष्ठासाठी बक्षीस आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे बक्षीस देऊन हा कवींचा सन्मान केला जाणार आहे. याच्यामध्ये सहभागी व्हायचं तर आहेच, परंतु येथे सहभागी होताना आनंद घ्यायचा आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भागातील कविता ऐकायला आपल्याला मिळणार आहे. आणि यातलं विशेष एक आहे, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जाणार आहे. उरणामध्ये विमला तल्यावर मधुबन कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत असतात आणि त्यांचा सन्मान केला जात असतो. या वेळेला आपल्या उरणातील गौरव प्राप्त अशा काही व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे आणि तो सन्मान ज्येष्ठ कवींच्या वतीने घेणार आहे. या स्पर्धेला मधु मंगेश कर्णिक यांचे आशीर्वाद आहेत. त्याचप्रमाणे नमिताताई कीर अध्यक्षा, प्रदीप ढवळ कार्याध्यक्ष आणि रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी हे या उपस्थित राहणार आहेत. हा मोठा सन्मान मिळणार आहे. तुम्हा आम्हाला हे यश पाहायला मिळणार आहे, तुम्हा आम्हाला हा कार्यक्रम पाहायला मिळणार. नक्कीच आपण यश घेऊन जायचं आहे, यश लोकांना दाखवायचं आहे आणि आनंद द्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.